जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मागील 15 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता की पंढरीचा पांडुरंग आहे तो शुद्ध बुद्ध, परंतु नव्हे तो सिद्धार्थ गौतम बुद्ध। आता प्रत्येकांची व्याख्या वेगळी, प्रत्येकाने लावलेले तर्क वेगळे, कोणी कसा तर्क लावावा कोणी कसा तर्क लावावा हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे। कारण या प्रश्नामध्ये अनेक विद्वान थोर मंडळीनं समाज सुधारकानं भंतेजी सारख्या माणसाने देखील या विषयामध्ये उडी घेतलेली आहे आणि ते आता पालखी काढली, त्यांनी आता आषाढी वारीमध्ये सामील होत आहेत। आनंदाची बाब आहे ना, कारण ते चैतन्य स्वरूप कुण्या एकट्याची मालकी नव्हे आणि जो कोणी मालकी दाखवतो तो अशा लोकांना विरोध करतो, थोडक्यात आहे। परंतु माझ्या संशोधनातून आणि माझ्या अभ्यासातून जे मला गवसलं, जे मला सापडलं ते अर्थात एक तुमच्या पुढे मांडतो मी। कदाचित आगलावे सर सारखी प्रकांड पंडित मंडळी असतील त्यांच्या सर्वांची मी माफी मागतो आणि कोणावर कसलीही पद्धतीचं मी माझं मत न नोंदवता, मग ते ज्ञानज्योतीजी भंतेजी असोत किंवा भाऊसाहेब लोखंडे असोत किंवा अनेक सगळे थोर पुरुष असो, विद्वान असोत, कारण हे मंडळी थोर मंडळी आहे त्याच्यामुळं त्यांचं वाक्य मी एक नकारत नाही, त्यांचा विचार त्यांच्यापाशी। परंतु माझ्या संशोधनातून विठ्ठल बुद्धासंबंधीची माहिती, पांडुरंगाच्या संदर्भातील माहिती मी तुम्हाला देत आहे। परंतु तत्पूर्वी आपल्या सकल संतांनी शुद्ध बुद्ध हा शब्द वापरलेला आहे आणि तो कोणी कोणी वापरला आहे हेही तुम्हाला मी सांगतो। दादा श्री संत नामदेव महाराज काय म्हणतात बघा। आता नामदेव महाराज, निर्गुणीचे वैभव आले भक्ती मिशे, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या। निर्गुणीचे वैभव आले भक्ती मिशे, ते हे विठ्ठले वेशे ठसविले, ते हे विठ्ठले वेशे ठसविले। 24 वेगळे सहस्र आगळे। आता 24 अवतार धरलेले आहेत भागवतांनी। 24 वेगळे सहस्र आगळे, निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध, निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध। नामदेव महाराजांनी हे वाक्य वापरलेलं आहे। अर्थ तुम्ही समजून घ्या, प्रत्येकाचा अर्थ जर सांगायचा झाला तर मला 4 तास पुरायचे नाहीत। माऊली काय म्हणते पहा आता, माऊली म्हणते गगनापरते अक्षर दिसे रे, गगनापरते अक्षर दिसे रे, दिसोन न दिसे ते वेदांचे देखणे रे, ते वेदांचे देखणे रे। ते 6 शास्त्र, ते 6 शुद्ध बुद्ध पुरते रे, तेथे 6 शुद्ध बुद्ध परते रे। हां, बुद्ध म्हणती निजरूप जाणे रे, बुद्ध म्हणती निजरूप जाणे रे। निळोबाला काय म्हणतात, आता सगळ्या संतांनी शुद्ध बुद्ध हा शब्द वापरलेला आहे, सगळ्याचं मी सांगत नाही। तर मागणी जर आली मला तसं कमेंट्समध्ये केलं तर याच्यात मी डिटेल बोलत जाईन, पण हळूहळू बोलत जाईन। 15-20 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचाच आपला व्हिडिओ होतोय। निळोबा महाराज काय म्हणतात पाहता, पण प्रत्येक शब्द लक्षात द्यायचा, अर्थ बघायचा। तुम्ही वाटलं लिहून घ्या, नंतर अर्थ काढीत बसा। जेवी देखोनी सकळा, आपणान देखे हा डोळा, जेवी देखोनी सकळा, आपणान देखे डोळा, परी तो म्हणावा की अंध, देखनाची तो शुद्ध बुद्ध। सोयरा माता काय म्हणते बा, देहाशी विटाळ म्हणती सकळ, देहाशी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध।
संत मानकोजी महाराज काय म्हणतात पहा. मानकोजी महाराज म्हणतात, तोडविणे भ्रांतीचे पडळ या पूर्ण अभंगावर माझा व्हिडिओ आलेला आहे. तोडोनी भ्रांतीचे पडळ शुद्ध बुद्ध जाणे रे. अरे डोळ्यावरची झापड जर काढली तर तुम्हाला खरोखरच त्याच्यामधला शुद्ध बुद्ध दिसून येईल. तर अशा प्रकारच्या ह्या अभंगामधून जवळजवळ संपूर्ण अभंग माझ्याकडे आहेत. सगळे अभंग आहेत जवळजवळ बुद्ध शब्द आलेले. वास्तविक पाहता लोकांचा मात्र गैरसमज होतो. बुद्ध आला म्हणजे तो गौतम बुद्धाचंच वर्णन आहे की काय. आता मान्य आहे महायान काळामध्ये ज्यावेळी बुद्ध धम्माचं 2 भाग झाले त्यावेळी महायान काळामध्ये हे जे बुद्ध मंदिर उभं राहिली सम्राट अशोकाने निर्माण केलेली, परंतु त्यांचा अर्थ वेगळा होता, त्याचा देश वेगळा होता. कारण असं आहे की हीनयानानं ज्या गोष्टी नाकारल्या त्या महायान पंथाच्या विरोधात होत्या आणि म्हणून देवत्व नाकारलं हीनयान पंथानं. झालं तर तुमचं वेद नाकारले. म्हणजे थोडक्यात काय, तो नास्तिकवादी झाला. परंतु ज्यावेळी आम्ही महायानाचा विचार करतो त्या महायाना पंथामधून हे हजारो नव्हे तर लाखो मंदिरं विहार उभारलेले आहेत. परंतु त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता, यांचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि म्हणून शेवटी शुद्ध बुद्ध या शब्दांचा अर्थ अक्षरशः कोठे कोठे कसा कसा दिलेला आहे हे तर झालं. हे अभंगाच्या दृष्टिकोनातून मी शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध शब्द वापरला. पण नेमका त्याचा अर्थ काय होतो. बुद्ध हा देहोधारी नाही. बुद्ध हे ज्ञान आहे, प्रज्ञा आहे, जाणीवा आहेत. त्याचा अर्थ होतो बुद्ध. बुद्ध म्हणजे बुद्धी. ते मानव स्वरूपात नव्हे, ते सिद्धार्थ गौतम स्वरूपात देहधारी नव्हे. तर त्या बुद्धत्वाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या पुढं सांगितलेला आहे. आणि तो दाखवलाय कसा, तर यो बोध्यते, बुद्धाचा सरळ अर्थ लक्षात घ्या आता. आणि हे संस्कृत जरी असलं तर तुम्हाला येते संस्कृत सुद्धा. यो बुद्धते बौद्धते वा स बुद्धा. मग अशा पद्धतीनं ह्या बुद्धत्वाचा अर्थ जर सांगितला आपण तर आपल्या हे लक्षात येते की या बुद्धाचा अर्थ आणखी कुठं कुठं आणि कशा कशा पद्धतीने सांगितलेला आहे. मग आता शुद्ध बुद्ध शब्द कुठला जोडलेला आहे, शुद्ध बुद्ध. केवळ बुद्ध नव्हे, सगळ्या संतांनी आमच्या शुद्ध बुद्ध हा शब्द वापरलेला आहे. मग ते काय होतं, तर यदस्ति तिषु कालेन न बाध्यते तथा ब्रह्मा यश्चेतती चेतयती सज्ञा परम सर्वाणां सज्जनानां योगिनीस्तरी परत त्वं ब्रह्मा. आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की यो ध्रुवो चला अविनाशी स सत्यम यम शुंधती यह शुंधती सर्वान शोधेती वास शुद्ध. तर अशा पद्धतीनं यांनी बुद्धत्वाचा शुद्ध आणि बुद्ध अर्थ कसा सांगितलाय काय. कारण ती स्वयं माता देखील या ठिकाणी म्हणते काय, देहाशी विटाळ मनती सकळ आत्मतो निर्मळ शुद्ध बुद्ध. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं बघा, यो बुद्ध मानम सह ज्ञातास्ति ज्ञास्तास्ति स बुद्धो जगत्स्वरो जगदीश्वरो. अथ एवचम नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावे जगदीश्वरम. अत एवं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त हा शब्द नेहमी आलेला आहे आपल्याला. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आलेला आहे. मग आता एवं नित्य शुद्ध बुद्ध मुक्तम स्वभाव जगदीश्वरम. आता जगदीश्वरम तर जगदीश्वर म्हणजे परमेश्वर थोडक्यात आपण म्हणतो. मग परमेश्वराला तर रंगरूप नाही, प्रत्येकाने वेगवेगळं ठेवलेलं आहे. कोणी त्याला आकारहीन म्हटलं, कोणी त्याला विकारहीन म्हटलं, नाही का, निराकार म्हटलं, कोणी अनेक स्वभावाने आपण त्याला वर्णन केलेलं आहे.
परमेश्वराचं रंगरूप कोणी सांगू शकत नाही. आता राम कृष्ण वगैरे ही जी आपली जी दैवता आहेत, राजे लोक मोठमोठे संत महंत होऊन गेलेले, राम कृष्ण आले गेले, त्यावेळेस जे का ओशीचं पडले, तो विषय वेगळा आहे. तर केवळ आणि केवळ ओम, तुम्ही म्हणाल ओम, ओमचा अर्थ काय होतो किंवा ओमला आकार आहे का? आता आकार उकार मकार या तीन शब्दापासून तो ओम शब्द हा बनलेला आहे, हे ठीक आहे. पण आता एवं नित्य शुद्ध बुद्धम, आता एवं नित्य शुद्ध बुद्धम मुक्त स्वभाव, पहा मुक्त स्वभाव इतकं डिटेल सांगत बसत नाही, ज्याला समजेल त्याला समजेल. मुक्त स्वभाव जगदीश्वरम, तर असा हा जगदीश्वर आहे, नाही का. आता ते ज्यावेळेस शरीर धारण करतं, कारण आपल्याकडे अवतार संकल्पनेमध्ये देवानं वेगवेगळे अवतार घेतले, परमेश्वरानं वेगवेगळे अवतार घेतले. कदाचित ते म्हणजे कदाचित ही शब्द माझा चुकून गेला, तर ते कालानं रूप घेतला गेलेला अवतार आहे. राम अवतार कशासाठी झाला, कृष्ण अवतार का झाला, वामन अवतार का झाला, परशुराम अवतार का झाला, कच्छ मच्छ वराह हे अवतार का झाले, ते ज्याचा जो तो प्रसंग आहे त्याच्यावर महात्मा फुले यांनी एक त्यांच्या दृष्टिकोनातून, अर्थ ते महात्मा आहेत, ते मोठे आहेत, त्यांच्या विचाराला मी शह देऊ शकत नाही, तरी मी तो विषय तेच ठेवतो आणि परत इकडे येतो, कारण तुम्हाला फक्त क्ल्यू दिलेला आहे महात्मा फुल्यांचा. महात्मा फुल्यांचा विचार अवताराविषयी काय आहे किंवा वेगवेगळ्या विचारवंतांचा अवताराविषयी काय विचार आहे किंवा मत आहे, हे ज्यावेळी आपण तुमचं एक चांगलं वाचन होईल, पूर्ण वाचन होईल, त्यावेळी तुमच्या लक्षात येणारच आहे. परंतु तो तिथं शब्द त्यांचा तिथंच योजला जरी असला तरी मला मात्र शुद्ध आणि बुद्ध या दोन शब्दांचा अर्थ सांगून, आता पांडुरंग आपण पाहतो विटेवर उभा वगैरे आहे, किंवा काही मंडळी म्हणतात की बा ते तुमच्या श्रीकृष्ण गोकुळाहून आले वगैरे, किंवा श्रीकृष्णाचा पुढचा अवतार हा पांडुरंगाचा आहे, आणि आमच्या दशावतारामध्ये श्रीकृष्णाच्या अवतारानंतर जो अवतार येतो तो आहे बुद्धाचा. नवा अवतार मानलाय ना बुद्धानं. आता कोणी नवा अवतार मानू न मानू, महायान मानतो, वास्तविक पाहता ही नियंत्र मानत नाहीच. बौद्ध धर्मातली एक पंथ किंवा शाखा म्हणतो आपण त्याला, तर ही नियंत्र मानत नाही, अवतार वगैरे मानत नाही, परमेश्वर मानत नाही, वेद मानत नाहीत, काही मानत नाही. पण महायानामध्ये सगळा हाच भरणं आहे ना. आणि जे बौद्ध ग्रंथ, जे त्रिपिटिका आहेत, वेगवेगळ्या त्रिपिटिकेमधील जे वेगवेगळे ग्रंथ आहेत, खूप आहे, जवळजवळ 50-60 ग्रंथ आहेत ते, तर त्याच्यातून जर आपण शोधलो तर तुम्हाला फरकसुद्धा वाटणार नाही की बाबा हे वेगळं कसं, महायानामध्ये सगळे हेच विचार कसे, कुठले. थोडक्यात उघड सांगतो, हिंदू धर्म आणि महायान धर्म हा एकच जवळजवळ वाटतो. त्याच्यामुळं सम्राट अशोकानं जरी वेगवेगळी विहार निर्माण केले, कारण सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे दोन पंथ वेगवेगळे झालते, म्हणजे एकदम तोडलंच होतं त्यांना. आणि जे काय भिक्षू होते ज्यांना 227 पारमिता मान्य नाहीत, अशांनी एक वेगळा गट जो स्थापन केला, त्याला कालांतर आपण महायान म्हणू लागलो. आता वेगवेगळ्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या सापडतात, ती विष्णूची स्वरूप असू शकते, बुद्ध स्वरूप असू शकते, वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे सापडल्या तरी हा विषय मी केवळ आणि केवळ अनशर्वाद या दृष्टिकोनातून तुमच्याबरोबर मानतोय की मला फक्त तुम्हाला शुद्ध बुद्ध दाखवायचा आहे, की ज्याला शरीर नाही, ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, ज्याला मकार नाही, तो ओम दाखवायचा आहे. त्या ओम म्हणजेच माझा पंढरीचा पांडुरंग. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, थोडक्यात लक्षात याच्यासाठी घ्या की ही चालती बोलती व्यक्ती नव्हती हो, परमतत्व आहे ते. त्या परमतत्वालाच बुद्ध म्हटलं जातं, परमतत्वालाच बुद्ध म्हटलं जातं. आणि म्हणून इथं काय सांगितलंय, यो बुद्धवानस
ज्ञाता अस्ति ज्ञान असणारा, ज्ञाता अस्ति स बुद्धो जगदीश्वरायम. आणि अशा पद्धतीनं सकल ऐश्वर्य सेवनम वा विद्यते यस्य स भगवान. भगवान शब्दाची व्याख्या दिलेली आहे. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये तुम्हाला भगवान या शब्दाचा अर्थ वेगवेगळा तुम्हाला दिसून येईल. कसा दिसून येतो पहा तुम्हाला. भग म्हणजे दुःख, वाण म्हणजे नष्ट करणे. भगवान दुःख नष्ट करणारा, भगवान ऐश्वर संपन्न असाही त्याचा एक अर्थ होतो. तसा तुमच्या त्या एका शब्दांचे दोन दोन अर्थ होतात. तसे इथं सुद्धा भग या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वाण म्हणजे पाळणारा देखील होता. उदाहरणार्थ गाडीवान नाही का, तो गाडीचा आधार घेत चालतो. वाण म्हणजे नष्ट होणे, नाहीच होणे. भगवान दुःख नष्ट होणे वगैरे. तर ते काही जरी असलं तर असू द्या तरी सकलैश्वर्यम सेवनमच वा विद्यते यशस भगवानम. आणि बाबांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी मी थांबवतो आणि याच्यावर आणखी बरेचसे व्हिडिओ काढतो. बुद्ध किंवा शुद्ध बुद्ध, भगवान गौतम बुद्ध यांच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक मी इथं माझ्या अल्पबुद्धीतून मी दिलेला आहे तुमच्या. अर्थात तुम्ही त्याला गौतम बुद्ध म्हणा, कोणी त्याला राम म्हणा, कोणी त्याला अल्लाह म्हणा, पांडुरंगाला काही उणदून नाही. पण भगवान ह्याही शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. सकलेश्वरयम सेवनम वा विद्यते यश स भगवानम. तर या ठिकाणी मी थांबतो. सब पाप स्वकरण कुशलस्य उपसंपदा सच्चित्त परियोदपणं येथं बुद्धान शासनां. याच्यावर मी आणखी सुद्धा विश्लेषण करू शकतो, करतो. लक्षात आलं का? कारण ह्या प्रत्येकाच्याच अभंगाचं जर विश्लेषण जर करायचं झालं तर आपल्याला व्हिडिओ मोठे मोठे लागतील काढायला. उदाहरणार्थ आता याच्यामध्ये मी जे बोललो ते निर्गुणीचे वैभव आले भक्तिविषय. पहा आता किती सुंदर ओळ आहे हो हे. काय माऊलीने लिहिलं, नामदेव महाराजांनी लिहिले बा. निर्गुणीचे वैभव. मला सांगा आता इथं आकार उकार प्रश्न आहे का काय? निर्गुण निराकार आपण म्हणतो ना शब्द, निर्गुण निराकार. तर निर्गुणीचे वैभव आली भक्तिविषय, आली भक्तिविषय. एक कशाच्या आशेनं कशाच्या लालशेनं आलं तिथं ते, तर तुम्हीची होणारी भक्ती, त्या भक्तीच्या लालशेनं आलेले कोण? ते निर्गुणीचे वैभव. पांडुरंगाला वैभव हा शब्द वापरलेला आहे. आणि ते पांडुरंगाला वैभव शब्द आल्यानंतर ते वैभव काय सांगतं? ते हे विठ्ठले ठसविले, म्हणजे विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये तिथं ठासलंय. ते हे विठ्ठले वेशे ठसविले. वेशे म्हणजे आता हे अलंकार वगैरे आपण म्हणूया. 24 वेगळे, 24 अवतार आहेत भागवताने सांगितलेले. 24 वेगळे, सहस्त्र आगळे आणि हजारो पटीने ते वेगळे आहेत. 24 वेगळे, सहस्त्र आगळे म्हणजे जिथं जिथं यांचा उल्लेख आलेला आहे, हजारो ठिकाणी आलेला आहे सहस्त्र आगळे. निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध, निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध. विनंती एकच राहील की तथागत पंढरीचा पांडुरंग हे शुद्ध बुद्ध आहेत, परंतु ते गौतम बुद्ध नाहीत. धन्यवाद.